नाथ साहेबाचं सांग भले, नाथ साहेबाचं सांग भले, नाथ साहेबाचं सांग भले. दरवर्षीप्रमाणे बाळोबानाथ केसरी मैदान सुपे खुर्द हे वर्षातून आम्ही एकदाच मैदान घेतो. ही पर्व आमचं दुसरं आहे आणि त्यानिमित्तानं आमचे रघुआबा जगताप यांचा वाढदिवसानिमित्त आबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू आबा, हॅपी बर्थडे टू. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री बाळोबानाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 20 मे रोजी संपन्न होणार आहे. मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे सचिव डॉक्टर सुभाष शिवतारे आणि मित्रांनो ते सुपे खुर्द गावचे ग्रामस्थसुद्धा आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्ते. डॉक्टर साहेब, काय सांगाल, मैदान तुमच्या गावामध्ये संपन्न होतं आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री बाळोबानाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त हे संपन्न होणार आहे. तर काय सांगाल, किती तारखेला मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे? मैदानाचं आयोजन बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी करण्यात आलेलं आहे. बरं, आणि हे मैदान कुठं संपन्न होतं डॉक्टर साहेब? हे मैदान सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. मागच्या वर्षी ज्या फाटीवरती संपन्न झालं होतं त्याच ठिकाणी संपन्न होणार आहे? हो, त्याच ठिकाणी संपन्न होणार. मित्रांनो, त्याच ठिकाणी संपन्न होणार आहे हे मैदान. तर परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली डॉक्टर साहेब? परवानगीची प्रोसेस झालेली आहे. झालेली आहे. कधी पाहायला भेटेल? लवकरच तुम्हाला तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बरं, मैदानाची बक्षिसाची रचना, मेन बक्षीस प्रथम ते शेवटपर्यंतचे सर्व सांगा. आपलं मैदान हे एक आदत एक बैल असं संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपये असेल, द्वितीय क्रमांकाचं 70,000 रुपये असेल, तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे 50,000 रुपये आहे, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हे 30,000 रुपये आहे, पंचम क्रमांकाचं बक्षीस हे 20,000 रुपये आहे, 6व्या क्रमांकाचं बक्षीस हे 10,000 रुपये आहे आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीससुद्धा 10,000 रुपये आहे. ही झाली 1 ते 7 मेन बक्षिसाची रक्कम. ह्या रकमेच्या व्यतिरिक्त अजून काय दिलं जाणार आहे बैलगाडी मालकांना? बक्षिसाबरोबर आपण 2 डाली देणार आहोत. 2 डाली. ही झाली मेन बक्षिसाची तुमची सगळी रचना. प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलची बक्षिसाची रचना कशी असणार आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 3,000 रुपये बक्षीस आणि 2 डाली असं असणार आहे. मेगा फायनल सुद्धा ठेवण्यात आला आहे. मेगा फायनलच्या बक्षिसाची रचना काय? मेगा फायनलला सुद्धा 2,000 रुपये प्रत्येकी बक्षीस आणि 2 डाली राहणार आहेत. बरं, या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? या मैदानाचे लॉट 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 9 वाजता काढले जातील. डॉक्टर साहेब, तुम्ही मेन बक्षिसं तर ठेवलीत, त्याच्या जोडीला क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल पण ठेवला आहे. तर काय सांगाल याच्याविषयी? आपण जे गोरगरीब बैलगाडा मालक आहेत सर्वांना न्याय मिळावा या हेतूने आपण क्वार्टर फायनल आणि मेगा फायनलची पण बक्षिसं ठेवलेली आहेत. फायनलला फक्त 7च बैलगाडी मालक हे पात्र ठरतात आणि फक्त गुलाल त्यांनाच मिळतो. बरोबर. त्यामुळं एवढ्या गाड्या सगळ्या नोंद होऊन फक्त 7च बैलगाडी मालक पात्र ठरून फक्त तेच गुलाल घेऊन जातात. त्यामुळं आम्ही मेगा फायनल आणि क्वार्टर फायनलचं आयोजन केले. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये बक्षिसांमुळे टोटल 42 बैलगाडी मालक हे गुलालास पात्र होणार आहेत. बरं, म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथं विचार केला जातो आहे. आता हे पार मेच्या एंडिंगला मैदान येते, 10 दिवस राहतात मे महिन्यात संपायला. उन्हाळी हंगामातलं शेवटचं मैदान म्हणायचं का पुरंदर तालुक्यातलं? हा, आता हे तसंच म्हणावं लागेल. उन्हाळी हंगामातलं शेवटचंच मैदान असेल. आमच्या पुरंदर बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडणार आहे आणि इथून मागं पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोरगरीब बैलगाडी मालकांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांच्या बैलगाडी मालकांना न्याय मिळावा या हेतूनच आमची बैलगाडी संघटना काम करत आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नावनोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? मी सर्व बैलगाडी मालक चालक यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपली बैलगाडीची नोंद करून घ्यावी आणि आमच्या आयोजकांना सहकार्य करावं. बरं, या मैदानामध्ये झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या मैदानामध्ये झेंडापंच म्हणून कालिदास आप्पा घाटे काम पाहणार. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचक प्रवीण घाटे, पटरवाडी आणि मयूर तळेकर विंग हे पाहणार आहे. बरं, आणि लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरनं पाहायला भेटेल? लाईव्ह प्रक्षेपण STC लावे आणि मैदान रिपोर्टर या चॅनलवर पाहायला मिळेल. चालते, धन्यवाद साहेब. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत
प्रसिद्ध रील स्टार मंगेश भाऊ जगताप आहेत आणि सुपे गावचे ते ग्रामस्थ आहेत. मंगेश भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, यावर्षीसुद्धा सुपे खुर्दमध्ये सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं आहे, एक आदत एक बैल. तर काय सांगाल याच्याविषयी, यावर्षी कुठं मैदान संपन्न होणार आहे? गेल्या वर्षी ज्या फाटीवर मैदान झालंय आपलं त्याच फाटीवर होणार आहे. बरं, आता ह्या फाटीवरती यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते आहेत? सासवडमधून जो सुप्याला रस्ता येतो नारायणपूर सासवड रोडमधून, हां, तिथून आतमध्ये आलं की आपण पोस्टर लावणार आहे, तिथून मैदान जवळच आहे. मेन रस्त्यापासून आतमध्ये आल्यानंतर किती अंतरावरती आल्यानंतर राईट मारायचं आहे? 1 किलोमीटर आतमध्ये आलं की राईट मार. बरं, राईटच्या साईडला तुमचे सूचना फलक आणि झेंडा असणार आहे. हो. बरं, त्यानंतर मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? काळ्या मातीचं रान आहे. मागच्या वर्षी या फाटीवरती मैदान झालं होतं, हो. तर किती गाड्यांनी नोंद केली होती? 750 गाड्यांनी नोंद केली. बरं, काय वाटतं ह्या वर्षी किती गाड्यांची नोंद होईल साधारणतः? एक 800 ते 900 गाड्या होतील. बरं, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या आल्या तर योग्य सगळं नियोजन केलं जाईल का? केलं जाईल. बरं, आता आपण वळू मैदानामध्ये. किती फाटे आहेत मैदानामध्ये? एकूण 10 फाटे आहे. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 13 फूट अंतर आहे. 13 फूट अंतर आहे. आदतचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 650 फूट. तेवढाच, मागच्या वर्षी होता तेवढाच पल्ला आहे. हो. बरं, खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट आरामात थांबतील. सावलीला आंब्याचं झाड आहे. बरं, आणि पुढं निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 ते 500 फुटाचं अंतर आहे पुढे मोकळं माळ आहे. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, राहणार. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली. केलेली आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये आल्यानंतर बैलगाडी मालकांनी कुठं निवारा करायचा? पश्चिमेकडं मैदानाच्या पश्चिम बाजूला. पश्चिम बाजूला. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल 50% मैदानाला? बॅरिगेट आहे. 50%. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे, हो आहे. कॅमेरा आहे. आहे. निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? 100%. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? अजिबात नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळीत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? केला जाईल. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांचा अपघात होणार नाही, त्यांना दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? काळजी घेतली जाईल. आपण पाहतोय की आता वातावरण बदलतं आहे आणि हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती योग्य त्यावेळी प्रसिद्ध केले जातील का? वेळोवेळी पाठवले जाईल ग्रुपवर मेसेज. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? गेल्या वर्षी पण पावसाचाच दिवस होता. सगळं गट सेमी फायनल पळून झाल्यानंतर पाऊस आला. बरं. तर ह्या वेळेस पण तसं काय झालं तर बैलगाडा मालकांच्या हिताचा निर्णय इथं घेतला जाईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? सगळ्या बैलगाडा मालकांना एकच आव्हान करेन की इथं 42 बैल फायनलला राहणार आहे गाडा मालक, तर त्यांनी जास्तीत जास्त नोंद करून घ्यावी आणि आपली उपस्थिती इथं दाखवावी. बाबाराजेंनी आता फाटीची पाहणी केली. रान वहिती असतात किंवा पडीक असतात वा रानांमध्ये दरवर्षी बदल होत असतो पाऊस झाल्यानंतर. ज्या पद्धतीने बाबांनी सूचना केल्यात त्या पद्धतीने फाटीमध्ये सुधारणा केल्या जातील का? बाबांनी सांगितलं तसं आम्ही पूर्ण फाटी बनवून घेतलेली आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत सुपे खुर्द गावचे ग्रामस्थ आबा जगताप आहेत. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, पुन्हा एकदा सुपे खुर्द गावामध्ये सुंदर अशा बैलगाडा शर्यतीचं नियोजन करण्यात आलं आहे. हे दुसरं पर्व आहे. कशा पद्धतीनं ग्रामस्थ या नात्याने तुम्ही तयारी सुरू केली? मैदानाचं आधी ते सुंदर असं फाटे वगैरे तयार केलेले आहेत. जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभागी व्हावं. बरं, बाळवनाथ केसरी पर्व दुसरे. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. बरं, ज्या पद्धतीनं आपण बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती सगळी बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? मिळणार. काय आव्हान करताल पुन्हा एकदा? कारण जास्तीत की जास्त गाडी मालकांनी सहभाग घ्यावा. कारण की यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त गाड्या नोंद होतील. कारण की मागच्या वर्षी 650+ झाल्या होत्या. तर यावर्षी 800 गाड्यांची शक्यता आहे. तर योग्य त्या वेळेत मैदान सुरू करून योग्य त्या वेळेत फायनल म्हणजे वेळेमध्ये फायनल घेण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली? सर्व प्रकारच्या वेळेनुसार आदेश दिले जातील, बदल केले जातील. बरं, आणि आव्हान काय करताल बैलगाडी मालक? जास्तीत जास्त गाडी मालकांनी सहभागी घ्यावा. चालते. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत संतोष भाऊ जगताप आहेत, उपसरपंच सुपे खुर्द गावचे. दादा नमस्ते. नमस्ते. काय मागच्या वर्षी वाटलं होतं का एवढ्या गाड्या नोंद होतील, एवढा प्रतिसाद भेटेल?
वाटलं होतं का मागच्या वर्षी? मागच्या वर्षी नव्हतं वाटलं एवढं, पण छान प्रतिसाद मिळाला. बरं. आणि त्याच्यात आमच्या बैलगाडी संघटनेचं पद गावात असल्यामुळं जास्त संख्येने बैलगाडी कशा येतील ह्याचाच प्रयत्न आम्ही कायम करतो. बरं, आणि यावेळेस काय वाटतं किती गाड्यांची नोंद होईल? कमीत कमी 800 गाड्यांची साहेब होईल अशी अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या आल्या तर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं हे मैदान योग्य रीतीने वेळेत पार पाडण्यासाठी सगळं तयारी करण्यात आली का? आमचा एक ग्रुपच असा मोठा आहे सर की त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आणि आम्हाला सहकार्य बाबाराज यांचं असल्यामुळं आम्ही 100% यशस्वी करणार. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना जास्तीत जास्त संख्येने तुम्ही नोंद करावी आणि आमच्या मैदानात यावं एवढी अपेक्षा. चालते. धन्यवाद. आकाश भाऊ जाधव, यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सुपेगावचे ग्रामस्थ. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, मागच्या वर्षी सुद्धा सुंदर अशा भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदानाचं तुम्ही आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातून उत्तम असा प्रतिसाद भेटला होता. उन्हाळी हंगामातलं ते शेवटचं भव्य दिव्य मैदान ठरलं पुरंदर तालुक्यातलं. तर यावर्षी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले? ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात मैदान, फाट्या किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपण त्यात काय बदल असेल ते करून घेतलेला आहे बरं. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली. तर ह्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मैदान इथं होणार आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे काही अडचण नाही येणार. मैदान चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. आणि जास्तीत जास्त आपण आता काय प्रयत्न केलेला आहे की जे 42 मालक आहेत, गाडा मालक, त्यांच्यासाठी जे डबल मालक असतात, एका गाडीला 2 मालक असतात, त्यामुळं आपण प्रत्येकी बैलाच्या मालकाला ट्रॉफी, चिन्ह दोघांना एक एक देणार, असे 42 जणांना देणार आहे विजेत्यांना. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? की जास्तीत जास्त त्यांनी प्रवेश घ्यावं. मैदान चांगलं आहे, चांगल्या दर्जाचं आहे, एवढंच सांगतो. चालते. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याची तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ बैलगाडी मालक बाबाराजे जगताप. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, कालच सुंदर असं मैदान नाझरे कडे पठार या ठिकाणी संपन्न झालं. आता हे दुसरं मैदान होतं विस्तार केला. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं सुपेखुर्द ग्रामस्थांनी यावर्षी नियोजन केलं आहे? तर पहिल्यांदा सुपेखुर्द ग्रामस्थांचं आभार मानतो की त्यांनी संघटनेला मान देऊन सर्व नियोजन करायची तयारी दाखवली. आणि कालचं मैदान पाहिलं तुम्ही, एकही कुणाच्या बैलावरती अन्याय नाही, कुणाचा वाद नाही आणि काही नाही. एकदम म्हणजे 600 गाड्या, ओपनला गाड्या 600 पळाल्यात. म्हणजे लोक म्हणतात की उन्हाळ्यात गाड्या होत नाही. पुरंदर तालुक्याला अपवाद आहे बघा. म्हणजे जेजुरी बघा, परिंच बघा, नाझरेकडे पाठारचे 2 मैदान बघा, आणि आता हे सुप्याचं उद्या 3रं मैदान बघा, की इथं सगळे गाडी मालकाला चांगला प्रतिसाद देतील. मागच्या वर्षी किती गाड्यांची नोंद झाली होती? मागच्या वर्षी 750 गाड्यांची नोंद झाली होती. यावेळेस काय वाटतं किती गाड्यांची नोंद होईल? 800 गाड्यापर्यंत नोंद होणार आहे आपण. बरं, यावेळेस 800. हंगामातलं शेवटचं मैदान का उन्हाळी? शेवटचं मैदान आता. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का? हो. या मैदानातला पहिला नियम तो म्हणजे आदतच्या बैलाच्या दाताच्या संदर्भातला. तर काय सूचना असतील बैलगाडी मालकांना? बैलगाडा मालकांना एक सूचना आहे की तुमच्या बैलाला दात पाडला असेल तर घरी पाडला असेल तर ते आणूच नका, तो दुसराच झाला आहे. आणि मैदानात आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आयोजकांना दाखवा. हलत असेल किंवा फट पडले असेल, आयोजकांना, संघटनेच्या लोकांना दाखवा आणि मगच पळवा तुम्ही. त्याचबरोबर या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो पाठ पुढे असेल त्या पाठवर. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर त्याला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल आणि ती गाडी पळवली जाईल. बरं, संगणमत करण्यासाठी किती कालावधी दिला? 10 मिनिटं वेळ. 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? पट्टीचा नियम असा आहे की बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय पुढे आला असला, हवेत असला तरी ती गाडी बाद दिली जाईल. आणि त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? बैलाचा एक पाय किंवा चाक, छकडीचा एक पाय पलीकडे गेल्यानंतर बाद दिली जाईल. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र
लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल, बरोबर ना बाबा? बरोबर. जर फायनलच्या वेळेस चालक आणि बैलाच्या शेपटीचा चावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही दिलं जाणार त्यांना बक्षीस. बरं, त्याचबरोबर ती डबल बैलाच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती कालावधी असतो? दिवसभर वेळ. बरं, जी ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती आहे तिला काय नियमावली असेल? की बाबा तो कुठल्या गटात पळालाय आणि किती मध्ये पळाला ते जाणून दाखवायचं फोटो. इतर जे ऑब्जेक्शन असतील डबल बैलाचं सोडून तर किती गटांचा कालावधी असेल? 10 गट. बरं, म्हणजे जेवढे गट खाली जातील तेवढे. हा. तर बाबा काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्व गाडी मालकांना एक सांगणं आहे की हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे आणि सर्व तुम्हाला माहिती आहे पुरंदर तालुका पारदर्शकता एकदम एक योग्य आहे. म्हणजे तुम्ही लॉट काढताना बघा निकाल असेल एकदम पारदर्शक निकाल दिले जातात. त्यामुळे सर्व गाडी मालकांनी ना जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. चालतंय, धन्यवाद.